ठाणे महापालिकेच्या 31व्या वर्षा मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती दिसते आहे। तब्बल 6 वर्षांनी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचं हे आयोजन केलं गेलेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा या मॅरेथॉनमध्ये प्रमुख उपस्थिती आहे। तब्बल 6 वर्षांनी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचं हे आयोजन केलं गेलेलं आहे। ठाणे महापालिकेच्या 31व्या वर्षा मॅरेथॉनला ही झालेली सुरुवात आपण हे दृश्य बघतोय। अनेक जणांचा सहभाग सुद्धा या मॅरेथॉनमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि या मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती आहे। उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे धावा राज्यासाठी आणि धावा देशासाठी, कारण आपण सर्वजण देशभक्त आहोत, राष्ट्रभक्त आहोत। या प्रत्येक याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी ही ऊर्जा आणि प्रेरणा इतरही खेळाडूंना मिळत असते। कारण नुकताच झालेला जो काही पहलगामचा हल्ला आपण पाहिला, आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं, परंतु पाकिस्तानला आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जशास तसा धडा शिकवला, ईट का जवाब पत्थर से दिला। आणि म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करतो। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो। एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिली आणि तमाम देशवासियांच्या मनातली भावना आणि इच्छा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं। त्यानंतर ज्या सर्व देशवासियांच्या मनात खंत होती, ज्यांनी आपल्या या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं, ते आतंकवादी पाकिस्तानी गेले कुठं, आणि त्यांना देखील ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून ठार करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं, ऑपरेशन महादेव, आणि त्याचंही देखील मी मनापासून अभिनंदन करतो। हेही आज आपल्याला सांगू इच्छितो की आपले कोल्हापूरमधून चंद्रहार पाटील पैलवान कुस्तीगीर हे आपल्या शिवसेनेमध्ये सामील झाले। हजारो ते पैलवान आपल्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर आज त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम घेतलाय। भारतीय सैन्य दल सीमेवर लढणारे जवान जे आहेत त्यांच्यासाठी 1000 पैलवान आज रक्तदान करणार आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन। आणि म्हणून हे देखील एक आगळा वेगळा उपक्रम आहे देशभक्तीचा, राष्ट्रभक्तीचा। आणि म्हणूनच आपण प्रत्येक आपल्या कृतीतून देशासाठी काही ना काही केलं पाहिजे।